दिवस झाले मी भिजू घातले होते गहू कुरड्यासाठी. आता काढतो हे 2-3 पाण्यात धुवा लागता. धुतले मी हे आता एका परी डबल आता धुवून राहिली. हे असं वाटा लागते. वाटणं झालंय गहू. आता काढून घेतो. काय धुवून घेतो. आता हे असे धुवून घ्या लागतात. हे आता धुवून घेतले. हे वाटले आणि धुवून घेतले. आता गायतो. हे धुवून घेतले. आता धुवून घेतले. आता हे रातभर आता हे ठेवून द्या. सकाळी मग कुरड्या बनवा दे. झाकण लावून ठेवून देतो. कसा असा पांढरा फटक येते. त्या मिक्सरातून काढलं की नाही येत. हा पाट्यावर वाटून लय मस्त पांढरा फटक येते. धुतले की पाहिजे मोकळे होतात. सगळा चिक निघते ना यातला. म्हणजे मोकळे होतात. खायला चांगल्या लागतात. हे 3 दिवस झाले हे गहू भिजू घातले. वाटून घेतले आणि गायले ठेवून दिले. आता आज मी त्याच्या कुरड्या बनवतो. मग त्यासाठी आता हे अंदण ठेवतो पाण्याले. अंदण हे लोक मग हे गायगुई करून घेतो. मग हे वरचं पाणी काढून घेतो. हे आता घेतलं असं हे करून. हे आता याले हे अंधनाला या पाण्याले उखळी आली. मग आता यातलं पाणी काढून ठेवतो. जरासं घट झाला की टाकता येते. आता मीठ टाकतो थोडंसं. हे गाळून घेतो. हे गाळून घेतलं. आता वरतो. हे आता असं फिरवत राहायचं.
हे असं फिरवत राहावं लागते, मग बुडी नाही लागत, गाठा नाहीत होत. हे आता शिजला हा. हे असं हे करावं लागते, हातानं असं ओला पाणी, थंड पाणी घ्या. आता शिजला का नाही तर समजते, हाताला लागत नाही तो. असं तेल टाका कागदाला लागते, हे मग चिटकत नाही तर. हे कुरड्या का नाही, आता हे याला चिक्का नाही, जरासा हे झाला हा पतला मासा, म्हणून कुरड्या जराशा हे येऊन राहिल्या. याने पाणी जरासं शिल्लक झालं. आता झाले आता. आता मी अशा बनवल्या. हे थोड्याशा रंगाच्या टाकल्या, हे पांढऱ्या हे रंगाच्या टाकल्या, थोड्याशा चांगल्या दिसतात ते. मग